तुम्ही भारतातून जे काय पेमेंट करताय त्याच्यावरती, लेट्स से तुम्ही 1,00,000 फी भरताय, होय. तर त्याच्यावर 5% म्हणजे 5,000 रुपये, म्हणजे तुम्हाला 1,05,000 रुपये पेमेंट करायचं होतं. परदेशी दौऱ्यावरती जातो आणि येताना बॅगेजमध्ये घेऊन येतो. बर बर तर त्या बॅगेजवरती जर का बॅगेजमध्ये पण मी पर्सनल यूजसाठी काही गोष्टी goods आणतो. घेऊन येऊ शकतो. हा. त्याच्यावरती पण मला इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते. बरोबर. तर ते पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड होणार का नाही, बरं. ते अजून क्लिअर झालेलं. क्लिअर झालेलं नाही. मेक इन इंडिया जे आहे ते फार काय बोलतात, वाढेल, एम्प्लॉयमेंट वाढेल आणि आपली जी तैवानवरती डिपेंडन्सी आहे ती कमी होईल. तर या ब्लॅक मनी विषयी किंवा अनअकाउंटेड मनी याविषयी काही या बजेटमध्ये काही तरतूद आहे? बायो फार्मा पार्क कुठे डेव्हलप होते, जसे IT पार्क आहेत आपल्याकडे पुण्यामध्ये, इंजियावाडी IT पार्क आहे, तसे काही बायो फार्मा पार्क डेव्हलप होतील ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 5 वर्षात. कारण हा सर्वसामान्यांचा बजेट आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करून जे काय आहे त्याच्याशी रिलेटेड याच्यामध्ये फार सिम्प्लिफाईड तरतुदी आणलेल्या आहेत. नमस्ते, मी योगेश कुटे. बजेट विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं 9वं बजेट आज लोकसभेमध्ये सादर केलं. या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळालं, सर्वसामान्यांचा खिस्सा हलका झाला की त्याच्यामध्ये काही भर पडलेली आहे, देशाच्या विकासाविषयी या बजेटमध्ये काय मांडलेलं आहे, एकूणच उद्योग व्यवसाय असतील, रोजगार असेल, याविषयी या बजेटमध्ये कोणत्या तरतुदी आहेत, या साऱ्या बाबींची चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत धीरज भट्टर सर. व्यवसायानं चार्टर्ड अकाउंट असलेल्या धीरज सरांचं आज बहुमूल्य वेळ आज आपल्याला मिळालेला आहे आणि त्यामुळेच या बजेटमध्ये सर्वसामान्यांना समजेल अशा भाषामध्ये काही संज्ञा, काही तरतुदी समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल. धीरज सर, तुमचं लेट सपोर्ट खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न येतो लोकांच्या मनामध्ये की टॅक्सचं काय झालं, इन्कम टॅक्सचं काय झालं, तो वाढलाय, कमी झालाय की त्याच्यामध्ये काही फरक पडलेला आहे का? तर याबाबत तुमचं आत्तापर्यंतचं ॲनालिसिस काय आहे? सर, तसं सांगायचं तर इन्कम टॅक्सच्या मध्ये रेट्समध्ये काही बदल झालेला नाही आहे यावर्षी. जसं की मागच्या वर्षीपर्यंत मागच्या बजेटमध्ये जसं अनाऊन्स झालं होतं की 12 लाखापर्यंत झिरो इन्कम टॅक्स असणार, त्यानंतर लेट्स से 12 ते 16 15%, 16 ते 20 20% आणि सो ऑन अँड सो फोर्थ. तर सेम रेट इन्कम टॅक्सचे यावर्षी कंटिन्यू असणार आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही आहे. पण महत्त्वाचा एक जो चेंज एक स्मॉल टॅक्स पेयर्ससाठी आणलेला आहे तो असा की ITR फॉर्म 1 आणि ITR फॉर्म 2 हे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये येणार आहे, ज्याच्यामुळे की स्मॉल टॅक्स पेयर्सला रिटर्न भरण्यासाठी जास्त त्रास होणार नाही किंवा जास्त डिस्क्लोजर्स द्यावे लागणार नाहीत. ओके. पण याच्यामध्ये जे काही डिस्क्लोजर जे कमी करायचे आहेत त्याच्याबद्दल स्पेसिफिक काही सांगितलेलं आहे का? नाही तसं सर, काय उल्लेख आहे आता का? असं आता जे सीतारामन मॅडमच्या बजेट स्पीचनुसार त्याच्यामध्ये तर काही आत्ता आपल्याला लगेच काय एक्झॅक्ट चेंज झालेत ते तर सांगणं तसं अवघड आहे. बरं. बट या त्यांनी जसं सांगितलंय तर आता त्याच्यावरती नाही काही नोटिफिकेशन असतील, फॉर्म्स रिलीज होतील आणि तेव्हाच आपण त्याच्यावरती काहीतरी सांगू शकतो. सर, याच्यामध्ये सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट असते की जे परदेशी जाणारे जे विद्यार्थी आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्यावरती एक मोठा भार होता, तो होता TCSचा. म्हणजे परदेशी जातानाच टॅक्स डिडक्ट व्हायचा, टॅक्समध्ये त्याच्यामध्ये ती कटौती व्हायची. तर याच्याविषयी बजेटमध्ये चांगली घोषणा झालेली आहे, तर ती नक्की घोषणा काय आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. तर सर, जसं की फॉरेन ट्रॅव्हलसाठी जे लोक बाहेर जातात, बाहेर देशात जातात, हो. त्याच्यावरती आधीचा TCS रेट हा होता रेंजिंग फ्रॉम 5% to 20%. तो की आता स्लॅब त्यांनी सरसकट 2% आणला. अच्छा. म्हणजे जे 5 ते 20% जो टॅक्स भरावा लागायचा तो एकदम फक्त 2% केलेला आहे. होय. अच्छा. म्हणजे याचा इम्प्लिकेशन काय होणार तर की फॉरेन ट्रॅव्हल आता स्वस्त होणार, जेणेकरून लोकांच्या हातात कॅश फ्लो जास्त असणार, सो दॅट दे कॅन प्लॅन देअर फॉरेन ट्रॅव्हल आणखीन चांगल्या पद्धतीने ते करू शकतात. पण हा जो टॅक्स कट करायचा व्हायचा, तर तो म्हणजे कट करणं गरजेचंच असायचं की तो आणि कोणाकोणासाठी ही तरतूद लागू होती? म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पण होती, पर्यटकांसाठी पण होती, काय नक्की ही तरतूद होती? फॉरेन त्याच्यामध्ये 2 वेगळे सेक्शन्स आहेत ऍक्च्युली.
एक जे फॉरेन ट्रॅव्हल करणार त्यांच्यासाठी तर 5 ते 20% TCS हा होताच. हा. त्याच्या व्यतिरिक्त जे भारताबाहेर शिक्षणासाठी जात आहेत, विद्यार्थी जात आहेत, हम्म. त्यांच्यासाठी एक वेगळा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये पण TCS ऍप्लिकेबल होता बरं. 5%. तो बरोबर. आता रिड्यूस करून 2%वरती 2% आणलाय. त्याच्यामुळे होणार की आता विद्यार्थ्यांना ज्यांना बाहेर देशात शिकण्यासाठी जायचं तर ते थोडं स्वस्त होणार स्वस्त त्याच्या होणार. सर, हा जो TCS मोजण्याची पद्धत किंवा ती कशी होती, तो आपल्याला जेव्हा आपण परदेशामध्ये फीच्या स्वरूपात जी रक्कम भरणार त्याच्यावरती TCS असायचं की तसं कसं असायचं? हो, तुम्ही भारतातून जे काय पेमेंट करताय त्याच्यावरती, लेट्स से तुम्ही 1,00,000 फी भरताय, होय. तर त्याच्यावर 5% म्हणजे 5,000 म्हणजे तुम्हाला 1,05,000 पेमेंट करायचं होतं, जे ओके. की आता 2% वर आलंय. ते- तर ऍक्च्युअल फी फॉरेन इन्स्टिट्यूटला जाणार 1,00,000 आहेत. हम्म. ते 5% जे होते TCSचे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला टॅक्सच्या स्वरूपात जाणार, जे की तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये परत मग ऍडजस्ट करून जे काय ऍप्लिकेबल टॅक्स मध्ये बरं. त्याचा बेनिफिट मिळणार. तो 5% आता 2%वर आला, म्हणजे आता तुम्हाला 1,02,000 भरावे. 1,02,000 झाला. पण जे पर्यटक जायचे त्या पर्यटकांसाठी याच्यामध्ये कसा दिलासा मिळालेला आहे? सेम पर्यटकांसाठी की लेट्स से फॉरेन ट्रॅव्हलसाठी जातोय, लेट्स से मी दुबईला फिरण्यासाठी जातोय आणि मला 1,00,000 आधी भरायला लागायचे होते, हम्म. तर ते मला 1,05,000 ते 1,20,000 याच्यामध्ये भरायला लागायचे. बरं. ते आता फ्लॅट 1,02,000 भरायला लागतात. सर, सकट सर्वसाधारण 2% तो होय. कर आता लागू झालेला आहे. सर, याच्याविषयी याच्यानंतर आणखीन जो प्रत्येक अर्थमंत्र्यांचा एक चिंतेचा विषय असतो तो म्हणजे ब्लॅक मनी. तर या ब्लॅक मनी विषयी किंवा अनअकाउंटेड मनी याविषयी काही या बजेटमध्ये काही तरतूद आहे का? हो, त्यांनी एक तरतूद दिली आता की जे इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये डिस्क्लोज करायला लागतं तुम्हाला फॉरेन ऍसेट्स बरं. अदर दॅन इमुव्हेबल प्रॉपर्टी. बरं. अदर दॅन इमुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये जे काय फॉरेन ऍसेट्स डिस्क्लोज करायचे होते ते नसतील केले हा. 20 लाखापर्यंत, बरं. तर ते तुम्ही आता त्यांनी एक रिट्रोस्पेक्टिव्ह अमेंडमेंट आणली आहे की बरं. ती तुम्ही आत्ताही डिस्क्लोज करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती आता जे प्रॉसिक्युटरी प्रोसिडिंग्स होत्या त्या होणार नाही. ओके. म्हणजे टॅक्स तर ऍप्लिकेबल होणार आहे, बरं. पण ज्या पेनल्टी किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या प्रॉसिक्युटरी प्रोसिडिंग म्हणजे तुम्हाला ती म्हणजे फौजदारी कारवाई तुमच्यावर झाली असते, Exactly. पोलीस हा. कारवाई तुमच्यावर झाली असते, ती कारवाई त्याच्यामध्ये होणार ते नाही. काय होणार नाही, तुम्ही टॅक्स आणि जो काय ऍप्लिकेबल दंड आहे तो भरून तुम्ही ते तुमचं रेग्युलरच करू हा करू शकता. रेग्युलराईज करून घेऊ शकता. आपण अशा कोणाकोणाच्या प्रॉपर्टी या प्रदेशामध्ये असतात आणि कोण कोण घेऊ शकतं असं काही आहे का याच्यामध्ये? हा, तसं तर NRIs बेसिकली जे NRIs होते हम्म. त्यांनी तिथे असताना प्रॉपर्टीज घेतला, हम्म. हे जे आहे प्रावधान ते आहे अदर दॅन इमुव्हेबल प्रॉपर्टी. बरं. म्हणजे जागा किंवा काही घेतलेले असतील तर त्याच्यासाठी नाही. अदर दॅन म्हणजे काय, तिकडे काय सोनं फॉरेन घेतलं. त्याच्यामध्ये फॉरेन शेअर्स इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये कुठे हम्म. असेल किंवा बँकेत पैसे असतील, फिक्स्ड डिपॉझिट्स असतील, बरं. असे जे काय असतील जे की त्यांनी डिस्क्लोज केलेले असतील त्याचं पण लिमिट दिलंय 20 लाखापर्यंत. बरं. 20 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही ते याच्या आधी त्या 20 लाखावर किती टॅक्स भरावा लागायचा किंवा काय असायची प्रोव्हिजन? याच्या आधी तर 30% टॅक्स, मग 100% ते 300% ऑफ टॅक्स. म्हणजे जर का 30% टॅक्स आहे तर त्याच्यावरती 30% ते 90% पेनल्टी. पेनल्टी. अच्छा. असं आणि असायचं. त्याच्या व्यतिरिक्त जे काही फौजदारी कारवाई असतील ब्लॅक मनी ऍक्टच्या अंडर, बरं. बेनामी कायदा ज्या आहे त्याच्या अंडर ज्या काय असतील ते सगळं चालत राहणार बरोबर. सायमल्टेनियसली. आता अच्छा. त्यांनी हे दिलंय की तुम्ही हे करून रेग्युलराईज करू शकता आणि ज्या ब्लॅक मनी कायद्या अंतर्गत जे काय तुम्हाला होत्या प्रोसिडिंग्स त्या ड्रॉप होतील. त्या ड्रॉप केल्या जातील. सर, याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट केली तर इम्पोर्ट्स ज्या पर्सनल जे काही उपयोगासाठी आपण काही वस्तू आणू त्याच्यावरच्या आयात शुल्काला पण सवलत देण्यात आलेली आहे. तर ती नक्की तरतूद किंवा ती प्रोव्हिजन काय आहे? तर इम्पोर्ट्स फॉर पर्सनल यूज म्हणजे वैयक्तिक वापरासाठी. वैयक्तिक वापरासाठी जर का काही तुम्ही इम्पोर्ट करणार असाल तर जी त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी आधी 20% होती ती आता रिड्यूस करून 10% केली, 10%. काय काय आणायला लोक परदेशात काय काय घेऊन येतात पर्सनल यूज साठी, म्हणजे त्याच्यावरचा आता ह्याच्यामध्ये सीतारामन मॅडमच्या स्पीच मधून अजून तर क्लॅरिटी नाही आली. ते आपल्याला जरा नोटिफिकेशन वगैरे बघून क्लॅरिफाय करून घ्यावं लागेल. पण इम्पोर्ट्स मध्ये 2 प्रकार आहे. एक तर जे आपण परदेशी दौऱ्यावरती जातो आणि येताना बॅगेज मध्ये घेऊन येतो, तर त्या बॅगेज वरती जर का बॅगेज मध्ये पण मी पर्सनल यूज साठी काही गोष्टी घेऊन येऊ शकतो, त्याच्यावरती पण मला इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते. बरोबर. तर ते पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड होणार का नाही ते अजून क्लिअर झालेलं नाही. बट अदर दॅन दॅट जर का तुम्ही इम्पोर्ट करता थ्रू सम डोमेस्टिक कार्गो सर्व्हिसेस, अच्छा,
इम्पोर्ट करत आहात तर त्याच्यावरती 20% ड्युटी होती. ती आता तुम्ही जर का पर्सनल यूजसाठी यूज करणार असाल तर ती कमी करून 10% केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण काही सांगू शकू लोकांना, घड्याळ, हो, उदाहरणार्थ जसं की मी घड्याळ घेतलं पेन किंवा आणले, महागडे पेन आपण हां, घेऊ जे शकतो. मी काही इम्पोर्ट केले, बरं. जसं की आता Amazon काही माझ्या कारसाठी मी काहीतरी Amazon जपानमधनं इम्पोर्ट करतो ऑनलाईन सर्व्हिस थ्रू. ओके. म्हणजे ते एक प्रकारचं इम्पोर्टच झालं. पण ते Right. माझ्या पर्सनल यूजसाठी मी करतोय. तर आधी त्याच्यावरती 20% ड्युटी होती. ती आता 10%च लागणार. बरं, ओके. म्हणजे त्यासाठी तुम्ही परदेशी द्यायची गरज नाहीये. नाही. पण इथं बसून सुद्धा तुम्ही समजा काही परदेशातून कोणती गोष्ट अगदी बरोबर. मागवली तर त्याच्यावरती तुम्हाला 10% सगळा टॅक्स होय. द्यावा लागणार. फक्त ती तुमच्या वैयक्तिक वापरासाठीची हवी. बरोबर. त्याचा तुम्ही बिझनेस किंवा विक्री वगैरे असं काही काय करता करता येणार नाही. अपेक्षित नाहीये. आणखीन याच्यामध्ये एक सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी मोठी घोषणा झालेली आहे आणि जी तैवानची एक स्पर्धा संपूर्ण जगाला आहे. या स्पर्धेत भारत कुठे मागे पडू नये यासाठी निर्मला सीतारामन यांनी फार मोठी घोषणा केलेली आहे. तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? हां, मला हा एक पॉइंट फार चांगला वाटला आजच्या बजेटमध्ये, की आत्तापर्यंत सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी जग तैवानवरती डिपेंड आहे. व्हेन आय से सेमीकंडक्टर इंडस्ट्री म्हणजे चिप मॅन्युफॅक्चरिंग, बरोबर. जे की कुठल्याही गोष्टीत लागते. आपले खिलोने असो, मोबाईल असो, कुठल्याही गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये जी काही चिप लागते त्याचं R&D जगभर कुठेही होऊ शकतं. पण मॅन्युफॅक्चरिंगसाठी जी फॅब लागते, ती फॅब त्या सगळ्या असतात तैवानमध्ये. ते फार प्रिसिजनमध्ये आणि सगळं मॅन्युफॅक्चरिंग होतं. तर त्याचा जो नो-हाऊ आहे, टेक्निकल नो-हाऊ, तो अजून आपल्याकडे नाही किंवा त्याच्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट आहे, ह्यूज इन्व्हेस्टमेंट लागते. तर त्याच्यामध्ये जे यांनी बजेटमध्ये 40,000 का 50,000 कोटी रुपये अलॉट केले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हो, आपण म्हणजे जे मेक इन इंडिया जे आहे ते फार काय म्हणतात वाढेल, एम्प्लॉयमेंट वाढेल आणि आपली जी तैवानवरती डिपेंडन्सी आहे ती कमी होईल. कमी होईल याच्यामध्ये. पण असं अनेकदा असं बोललं जातं की याच्यामध्ये चीनचे जे काय जे मिनरल्स आहेत, जे अगदी जे मौल्यवान असे समजले जातात, त्याच्याविषयी या बजेटमध्ये काय आहे का, जे आपल्याला जे मिनरल्स आपल्याला हवे आहेत ते आणण्यासाठी त्याची काही प्रोसेस सोपी केलेली आहे का? त्याच्याशिवाय आपण या चिप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं जाणार आपण? याच्याविषयी काही म्हणजे नाही, त्याच्यावरती माझं काही अजून त्याच्यावरती अजून काही झालं नाही. स्पष्टपणे काही नाही. झालेलं नाही सर. आणखीन सर याच्यामध्ये एक औषधांविषयी देखील एक मोठी घोषणा केलेली आहे हो. की सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये औषधं मिळण्यासाठीचा अनेक उपाय या अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेले आहे. तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरशी रिलेटेड जे काय औषधं आहेत, ते जे काय इम्पोर्ट करणं वगैरे त्याच्यावरती त्यांनी फार सूट वगैरे दिलेले आहे असं. अच्छा. पण याच्यामध्ये बायोफार्मा आपलं एक सेंटर आपल्या देशाला बनवायचं अशी घोषणा केलेली आहे होय. त्यांनी. तर त्या गोष्टीमुळे नक्की काय होऊ शकेल? आता बायो फार्मा पार्क कुठे डेव्हलप होते, जसे आय-टी पार्क आहेत आपल्याकडे पुण्यामध्ये, इंजेवाडी आय-टी पार्क आहे. होय. तसे काही बायो फार्मा पार्क डेव्हलप होतील ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 5 वर्षात, ज्याच्यामध्ये सरकार काही गुंतवणूक करेल, मग फॉरेनच्या इन्व्हेस्टमेंट येतील आणि त्याच्यामुळे जे काही टॅक्सेशन बेनिफिट्स तर भेटणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्योगधंद्याला चालना मिळणार आणि एम्प्लॉयमेंट जनरेट होणार. पण तरी इन जनरल या बजेटला तुम्ही रँक 10 पैकी किती तुम्ही देऊ शकणार? मी ॲज CA किंवा- सीए या मी ज्या क्षेत्रात असून माझ्या क्लायंटसाठी जे काही काम करतो त्या हिशोबाने मी तर 8-9 रँक नक्कीच देईन. कशामुळे तुम्हाला असं वाटतं की 8 आणि 9 म्हणजे इतके चांगले मार्क्स या बजेटला द्यावे असं तुम्हाला का वाटतं? कारण हा सर्वसामान्यांचा बजेट आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करून जे काय आहे त्याच्याशी रिलेटेड याच्यामध्ये फार सिम्प्लिफाईड तरतुदी आणलेल्या आहेत. लाईक म्हणजे उदाहरणाची कोणती वाटते की तुम्हाला या बजेटमध्ये एकदम आकर्षक आणि चांगली घोषणा वाटते की त्याच्यामुळे सर्वसामान्यात दिलासा मिळाला किंवा सिम्प्लिफाईड झालेला आहे? जसं की ITRचे फॉर्म तर सिम्प्लिफाईड झालेच आहेत. जसं की प्रोसिजरल लेवलवरती फार इम्प्रूव्हमेंट्स असणार आहेत. जसं की वन म्हणजे त्यांनी डेडलाईन्स जी नॉर्मली 31 जुलै ही ITR फायलिंगची डेडलाईन असते ती तर आहेच फॉर नॉन ऑडिट केसेसमध्ये. बरं. पण त्याच्या व्यतिरिक्त जे बिझनेस नॉन ITR असले त्यांना डेट एक्सटेंड 31 जुलैची करून 31 ऑगस्ट केली. बरं. याचा आता सर्वसामान्यांना तसं बघितलं गेलं तर लगेच त्याचा इम्पॅक्ट करणार नाही. पण मी आता याच्यामध्ये प्रॅक्टिस बरं. सांगू हा शकतो बरोबर. हा की
जसं की आपण ऐकतो ॲज अ कॉमन मॅन की इन्कम टॅक्स शेवटचं तारीख आहे आणि पोर्टल स्लो झाला आहे, पोर्टल डाऊन झाला आहे, ITR फाईल करू शकत नाही, अमुक तमुक. तर ह्या ज्या काय प्रॅक्टिकल लेवलला जे इश्यूज असतात, चॅलेंजेस असतात, त्याला ऍड्रेस करण्यासाठी जसं की यांनी हा एक स्टेप उचलली, जी की फार महत्वाची स्टेप आहे. त्याचा इम्पॅक्ट लगेच समोरून लक्षात येणार नाही. बरोबर. अच्छा. म्हणजे अखेरच्या दिवशी जी तुमच्याकडे झुंबड उडायची एक्झॅक्टली ती झुंबड आता उडणार नाही. उडणार नाही आणि त्याचा जो काय Backup इन्फ्रास्ट्रक्चरवर जो इम्पॅक्ट लोड यायचा तो याचा तो होणार नाही आता तो असं. होणार नाही. अच्छा. पण एक सीए म्हणून आणखीन काय हवं होतं तुम्हाला या बजेटमध्ये की ते काही सांगू शकाल की नाही? आणखीन ही जर ठीक आहे तुम्ही 10 पैकी 8-9 दिलेत, पण एखादी गोष्ट आणखीन असते जर तुम्हाला आणखीन बरं वाटलं हो, असतं. ऑफकोर्स ॲज अ कॉमन मॅन प्रत्येक बजेटकडे सर्वसामान्य माणूस बघतो की इन्कम टॅक्सचा स्लॅब वाढणार किंवा रेट कमी होणार. ते जर का झालं असतं तर आणखीन काय म्हणतात ना ते चेरी ऑन टॉप ओके असं झालं असतं, पण तसं काही झालेलं तसं नाही. झालेलं कारण नाही. गेल्याच वर्षी त्यांनी मोठी सवलत दिलेली होती होय. असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. त्यामुळे इन्कम टॅक्स मध्ये तरी कोणत्याही प्रकारचा दिलासा सर्वसामान्यांना नाही. मिळालेला नाहीये. सर याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, जरी तुम्ही सीए प्रोफेशनल असाल तरी मध्यमवर्गीयांसाठी बऱ्याच वेगवेगळ्या नावाने स्कीम चालू केलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं समजा आपण मागाशी बायोफार्माविषयी बोललो, तसंच काही बुद्ध सर्किट आहेत, पर्यटनासाठी चालना देणाऱ्या तरतुदी आहेत. या प्रत्यक्षामध्ये तुम्ही आता इतक्या वर्षी बजेट वर्षानुवर्षे पाहता, या इम्प्लिमेंट होतात का हो? त्याची अंमलबजावणी होते का? नक्कीच होते. बरं. या सगळ्या ज्या स्कीम्स अनाऊन्स होतात त्याची नक्कीच होते. फंड्स तर अलोकेटेड असतात. आणि आता लाल फितीचं कारभार ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कमी होतंय. बरं. कॉम्प्युटरायझेशन झालंय, बरं. सोशल मीडिया आलंय, लोक जागरूक आहेत. तर स्कीम्स अनाऊन्स होतात आणि नक्कीच त्या रोल आउट पण होतात. रोल आउट पण होतात. त्यामुळं तुम्ही 8 आणि 9 हे जे तुम्ही रँकिंग दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही ठाम आहात. होय, नक्कीच. तर हे होते भट्टट सर. सर तुम्ही थँक्यू आमच्याशी जोडले गेला धन्यवाद. त्याबद्दल. आणि तुम्हाला तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या शंकांचं त्यांच्याकडनं निरसन करून घ्यायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.